हॅलो फ्रेंड्स, तर गरमीमुळे तुमचाही मेकअप मेल्ट होतो आहे, जास्त वेळ स्टे नाही करत, तर ही रील नक्की सेव्ह करा. ही माझी रिअल ब्राईड आहे. तिच्यावर जो मी मेकअप केला तो फुल ट्युटोरियल मी तुमच्यासोबत शेअर करते. तर पहिल्यांदा मी तिच्या बर्फाने फेसवर पूर्णपणे ॲप्लिकेशन केलेलं आहे, पूर्णपणे मस्त मसाज केलेला आहे. त्याच्यानंतर ॲज अ टोनर म्हणून इथे मी गुलाबरीचा रोज वॉटर यूज केलेला आहे. आणि गरमीमुळे आपल्याला क्रीम बेस मॉइश्चरायझर पूर्णपणे स्किप करायचं आहे, तर वॉटर बेस मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. इथे मी शिल्सचा वॉटर बेस मॉइश्चरायझर यूज केला आहे. त्याच्यानंतर ॲज अ प्रायमर म्हणून आपण रिकोटचा जो ग्रीप प्रायमर आहे तो मी इथे यूज केला आहे. याचा रिझल्ट खूप सुंदर आहे. तर फाउंडेशन पण आपल्याला मॅट फिनिशमध्ये घ्यायचे आहेत. तर क्रॉयलॉनच्या डर्मा पॅलेटमधील फाउंडेशन मी ॲप्लिकेशन केलेलं आहे तिच्यावर. आणि हायलाईट पॉईंटसाठी आपला जो PSCचा स्पॉटलाईट कन्सिलर आहे त्याने मी तिचे हायलाईट्स पॉईंट्स हायलाईट करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर बेसला लॉक करण्यासाठी पण आपल्याला पावडर पण क्रॉयलॉनचीच आपण यूज केलेली आहे, डर्माची. तर ह्या पावडरचा पण रिझल्ट खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर ॲनास्थेसियाचा जो आयब्रो डिफायनर आहे त्याने मी तिचे आयब्रो डिफाईन करून घेतलेले आहेत. आणि नंतर आय मेकअप पण कंप्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर मॅकचा जो स्टुडिओ फिक्स कॉम्पॅक्ट आहे त्याने आपण फिनिशिंग दिलेली आहे बेसला. आणि बेसला आता आपल्या फिक्स करण्यासाठी फॉरएव्हर 52चा फिक्सर आहे त्याने मी स्प्रे केलेला आहे. तर अशा प्रकारे आपला बेस कंप्लीट झाला आहे. आणि शॉपरेलच्या पॅलेटमधील लिपस्टिक लावलेली आहे. आणि अशा प्रकारे मेकअप कंप्लीट झाला आहे. तर हा मेकअप मी सकाळी 10 वाजता स्टार्ट केलेला आणि पूर्ण रात्री 10 वाजेपर्यंत ब्राईडचा मेकअप तसाच होता. तर कसा वाटला मेकअप कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आपली हेअरस्टाईल मेकअप कंप्लीट झालेला आहे. ब्राईडलासुद्धा खूप आवडला.